मित्रांनो नमस्कार. गेल्या आठवड्यात एक बातमी आली होती. आपले विश्वप्रवक्ते आणि जगातल्या सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्राचे संपादक, सामनाचे संपादक संजय राऊत, असं मी सुटकी वातावरणात का बोलतोय असं काही नाही आहे. संपादक संजय राऊत हे म्हणे लोकसभेची निवडणूक लढवणार होते ईशान्य मुंबईत. जे लोकसभा मतदारसंघ त्यांनी निवडला ईशान्य मुंबईचा, कारण त्या लोकसभा मतदारसंघात ते स्वतः राहतात. त्यांचा भाऊ सुनील राऊत हा त्याच ईशान्य मुंबई लोकसभेतल्या एका विधानसभा मतदारसंघातला आमदार आहे. तर ह्या सगळ्या गोळाबेरीजेनुसार त्यांनी असं ठरवलं की मी ईशान्य मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. त्याला जोड दिली की मला जर पक्षप्रमुखांनी उद्धव ठाकरेंनी, जे कधी उद्धव ठाकरे म्हणत नाही ते ठाकरेंनी म्हणतात, उद्धव ठाकरेंनी जर मला सुचवलं तर मी लोकसभेची निवडणूक लढवेन. तर त्यावरती जे काही मला भाष्य करायचं होतं की ईशान्य मुंबईचा मतदारसंघ कसा आहे, त्याची भौगोलिक रचना कशी आहे, मतदानाची टक्केवारी कशी होती, अगदी 1967 पासून ते 2019 पर्यंत इथे काय ट्रेंड होता, कोण जास्त सर्वाधिक वेळा निवडून आलं होतं, भाजपाची ताकद काय, शिवसेनेची ताकद काय आणि मवियाची एकत्रित ताकद काय, या सगळ्या गोष्टींवरती उहापोह करून झालेला आहे. तो एक स्पेशल एपिसोड मी केलेला आहे. तरीही मी आज पुन्हा त्याच विषयावर का बोलतोय, कारण मी पुन्हा एकदा नीट विचार केला की अचानक संजय राऊतांना लोकसभेच्या निवडणुकीचा असा हा पुळका का आला म्हणावं किंवा का आठवण झाली. त्यामागचं कारण शोधताना मला जाणवलं की याच संजय राऊतांनी मागे विधानमंडळ जे आहे महाराष्ट्राचं, त्याला संबोधताना हे चोर मंडळ आहे असं म्हटलं होतं. आणि याच शब्दामुळे त्यांच्यावरती याच विधानमंडळाने हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. आता ते राज्यसभेतले खासदार आहेत म्हटल्यावर त्यांच्यावर थेट कारवाई होत नाही. मग विधानमंडळामध्ये हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल झाला, त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं, स्पष्टीकरण मागितलं गेलं. अर्थात राऊतांनी मीडियातूनच आपलं स्पष्टीकरण दिलं होतं की मी चोर मंडळ म्हटलंय ते विधान मंडळाला नाही, तर मी काही लोकांना म्हटलंय. पण बोलताना ते बोलून गेले होते आणि त्यानुसार त्यांच्यावर कारवाई ही अपेक्षितच होती. आपल्याला असं वाटतं की झालं गेलं, हे सगळं लोक विसरले की तो विषय मागे पडला की काय, किंवा भाषणात गुंडाळून ठेवला की काय. पण तसं नव्हतं. राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षांनी ह्या विषयाला लावून धरलं होतं. या विषयावरती सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या हक्कभंग प्रस्तावावरती नेमकी काय कारवाई केली जावी असा एक अहवाल तयार करून तो त्यांनी राज्यसभेच्या सचिवालयाकडे पाठवलाय मागच्या 15 दिवसांपूर्वी. आणि कदाचित राज्यसभेचं सचिवालय या सगळ्या प्रस्तावावर विचार करून त्यांच्याकडच्या कायदेशीर नॉर्म्स तपासून घेऊन आणि यातून संजय राऊतांवर कुठली कारवाई करता येईल, विधानमंडळाचा जर तुम्ही मानभंग करताय आणि तिथून जर हक्कभंग प्रस्ताव दाखल झालेला आहे तर त्यावर काय कारवाई करता येईल, हा जो काही निर्णय आहे तो आता राज्यसभेच्या सचिवालयाच्या अखत्यारीत जाऊन पोहोचलेला आहे. आता हा चेंडू त्या सचिवालयाच्या कोर्टात आहे. इथून तर क्लिअर इंडिकेशन्स आहेत त्यांची राज्यसभेची खासदारकी रद्द व्हावी म्हणून असा शेरा मारून दिला आहे विधानसभा अध्यक्षांनी. आणि त्यामुळेच मागच्या 2-3 दिवसात मीडियातही चर्चा होत्या की संजय राऊतांची खासदारकी जाणार की काय. अगदी नितेश राणेंनी त्यावर भाष्य केलं होतं की हा आता राज्यसभेचा खासदारही उरणार नाही. पण तातडीनं ह्या चाय बिस्कुट मीडियानं ती बातमी दाबून टाकली आणि नंतरचे 2-4 दिवस सगळं शांततेत गेलं. त्यानंतर कुठेतरी संजय राऊतांना जाणीव झालेली असावी की आपली राज्यसभेची खासदारकी, भलेही याच्या पुढचे 4 वर्ष अद्याप शिल्लक आहेत त्यांच्याकडे, ते गेल्याच वर्षी निवडून आले, पण हे 4 वर्ष काही आपल्याला उपभोगायला मिळणार नाहीत. कदाचित 2024च्या निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच माझी खासदारकी रद्द केली जाऊ शकते. आणि हा अंदाज आल्यानंतर संजय राऊतांनी एक नवा माइंड गेम खेळायला सुरुवात केली. ती खासदारकी गेली तर कुठल्या तरी लोकसभेला उभं राहून आपलं नशीब आजमवायचं. तिथे जर बायफ्लुकली मी निवडून आलो तर आपली जी काही खासदारकी आहे, कारण या खासदारकीच्या जीवावरच यांचा जो काही तोरा आहे, यांना जी काही सुरक्षा मिळते, यांना जी काही ज्या काही सरकारी सुविधा मिळतात, यांना एक VIP असण्याचं जे काही एक प्रोटेक्शन मिळतं आहे, एक प्रोटोकॉल पाळला जातोय त्यांच्याबद्दलचा,
हे सगळं तेव्हाच होऊ शकतं जेव्हा एक खासदार असतील, भले राज्यसभेचे का असेना. आता राज्यसभा जर हातातून जाते म्हटल्यावर तेव्हा लोकसभा कुठून तरी जमा करणं, गोळा करणं भाग आहे. आणि त्यातूनच त्यांना ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचं जे काही खूळ त्यांच्या डोक्यात शिरलंय, ते खूळ नाहीये, तर ती पळवाट आहे, ती एक सोय आहे. जर राज्यसभेची खासदारकी गेली तर मला लोकसभेची खासदारकी मिळावी आणि मी असाही तसाही कसाही त्या आपल्या नावापुढच्या खासदार या शब्दाला जागत राहावं आणि तो शब्द माझ्या नावापुढे लागत राहावा. त्याचे फायदे मला मिळत राहावे. दिल्लीत मला माझं जे घर आहे ते खाली करावं लागू नये, जसं रामदास आठवलेंना लागलं होतं. सरकारचे भत्ते मिळावेत, सुरक्षा मिळावी, वरून प्रोटोकॉल आहे तो आहेच. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून अतिशय चाणाक्ष बुद्धीच्या संजय राऊतांनी हे ईशान्य मुंबई लोकसभा निवडणुका लढवण्याचं जे काही पिल्लू आहे ते सोडलेलं आहे. त्यामागे दुसरं तिसरं म्हणजे पक्षकार्य, पक्षासाठी मी माझा राज्यसभेच्या खासदारकीचा त्याग करतोय वगैरे काही नाही. ती खासदारकी जाते म्हणून ही खासदारकी हवी, हा स्वार्थी विचार संजय राऊतांच्या मनात आहे. उद्धव ठाकरेंनी काही सांगू द्या किंवा शिवसैनिकांनी काही सांगू द्या, ते कुणाच्या सांगण्यावर कधीच वागत नाही. कारण त्यांचा बोलविता धनी तिकडे बसलाय सिल्वर ओकवर. त्या धन्यानं कदाचित ही आयडिया सुचवली असावी, बाबा तुझी राज्यसभेची खासदारकी जाते, लोकसभेचं काहीतरी बघ. त्यातून सुचलेलं हे शहाणपण आहे. मित्र, तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून जरूर कळवा. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटू. आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार नाही. धन्यवाद. नमस्कार.